नमस्कार. BA भाग 3 राज्यशास्त्र विभाग. राज्यशास्त्र पेपर नंबर 11 पाश्चात्य राजकीय विचार. या पेपरमध्ये आपण तिसरे प्रकरण किंवा तिसरा विचारवंत याची माहिती घेत आहोत. यामध्ये निकोलो मॅकियावेली हा विचारवंत तिसरा विचारवंत आहे. मॅकियावेलीचा जीवन परिचय, त्याची ग्रंथरचना, त्याची अभ्यास पद्धती, तसेच इटलीची राजकीय व सामाजिक व्यवस्था यासंबंधीची माहिती आपण यापूर्वीच्या तासांना घेतलेली आहे. यामध्ये तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे मॅकियावेलीचे मनुष्य स्वभावासंबंधीचे विचार. मॅकियावेली हा इटालियन विचारवंत आहे. त्यांनी इटलीची राजकीय व सामाजिक व्यवस्था यासंबंधी विचार व्यक्त करत असताना इटलीची राजकीय व सामाजिक व्यवस्था ही पूर्णपणे असुरक्षित अशा प्रकारची होती. राजकीय दृष्ट्या सामाजिक आणि राजकीय परिस्थिती सुधारल्याशिवाय कोणत्याही प्रकारे राष्ट्राची प्रगती होणार नाही. त्यामुळे धर्म आणि नैतिकता यापासून राजसत्ता अलग राहून कार्य करीत नव्हती. इटलीच्या राजकीय व्यवस्थेमध्ये धर्मगुरूंचे, धर्मसत्तेचे फार मोठ्या प्रमाणात व्यवस्थेवरती नियंत्रण होते. त्यासाठी धर्म आणि राजकारण यांच्यामध्ये फारकत करणं आवश्यक आहे. ही भूमिका मॅकियावेलीने व्यक्त केली. त्यातूनच त्याचे मनुष्य स्वभावासंबंधीचे विचार निर्माण झाल्याचे आपणास दिसून येतं. मॅकियावेलीने दी प्रिन्स या ग्रंथात मनुष्य स्वभावासंबंधीची चर्चा केलेली आहे. 17 ते 19 या प्रकरणात त्याने मानवी स्वभावाचे विश्लेषण केलेले दिसून येते. मॅकियावेलीच्या मते मनुष्य हा निसर्गतः स्वार्थी व दुष्ट असतो. मनुष्य जन्मताच वाईट असतो. मनुष्याला त्याच्या इच्छेनुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य दिले तर त्याच्याकडून वाईट स्वभावाची कृती घडून येईल. कारण मनुष्याला चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टी करण्याचेच फार मोठे आकर्षण असते. म्हणून मानवी वर्तनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरते. मॅकियावेलीच्या मते प्रत्येक मनुष्य लोभी, स्वार्थी असतो. त्यामुळे मनुष्याच्या प्रत्येक कार्यात स्वार्थ दडलेला असतो. प्रजेत संपत्तीचा स्वार्थ असतो, तर राज्यकर्त्यांच्या ठिकाणी सत्ता संपादनाचा स्वार्थ असतो. संपत्ती व सत्ता याबाबत मनुष्याचे
लोभी मन कोणतेही वाईट कृत्य करण्यास तयार होते. राज्यातील लोकांच्या गरजा अमर्यादित असतात, परंतु वस्तूचा पुरवठा मर्यादित असतो. त्यामुळे मनुष्याची लोभी वृत्ती बळावते. माझे ते माझेच आणि इतरांचेही माझेच अशी वृत्ती मनुष्याची असते. मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीतून सर्वत्र जगभर स्पर्धा, संघर्ष सुरू होत असतो. एकंदरीत माणसे वाईट दुर्वर्तनी असतात असे मॅकियावेलीचे मत होते. मॅकियावेलीने मनुष्य व प्राणी यात फरक केलेला नाही. त्याच्या मते मनुष्य हा पशुच असतो. कारण त्याचे वर्तन पशुप्रमाणे होत असते. लोभीपणामुळे व्यक्तीला बुद्धीचा विसर पडतो आणि ती व्यक्ती प्राण्याप्रमाणे वर्तन करते. मनुष्याच्या ठिकाणी ममता, प्रेम, सहकार्य इत्यादी गुण आढळून येत असले तरी मनुष्य स्वार्थासाठी प्रेमाचे, ममतेचे ढोंग करतो. ज्यामध्ये फायदा आहे अशा गोष्टीतच मनुष्य प्रेम दाखवतो. सामान्यतः प्रत्येक मनुष्य हा स्वार्थी, विश्वासघातकी, कृतज्ञ, भित्रा, चंचल आणि अल्पसंतोषी असतो. मनुष्याला समाजातील सर्व गोष्टीत संपत्ती ही गोष्ट अधिक प्रिय असते. कारण मनुष्य एक वेळ आपल्या वडिलांचा मृत्यू विसरेल, परंतु वडिलोपजित मालमत्ता आपला हिस्सा विसरणार नाही. मनुष्य हा भोगवादी, विलासी वृत्तीचा असल्याने त्याच्याकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा करू नये असे मत मॅकियावेलीने मांडून मनुष्याच्या स्वार्थी वर्तनावर दंडशक्तीचे नियंत्रण घालावे असे सुचवले. मॅकियावेलीच्या मते मनुष्य हा स्वभावतःच भित्रा व दुर्बल असतो. त्यामुळे त्याला त्याच्या जीविताची व मालमत्तेची खात्री नसते. साहजिकच त्याला जीविताचे व वित्ताचे संरक्षण करण्यासाठी राज्यसंस्थेची गरज वाटू लागली. म्हणूनच राजाने प्रजेच्या जीविताचे व वित्ताचे रक्षण करावे. प्रजेचे प्रेम, स्नेहसंबंध प्राप्त करण्याऐवजी प्रजेत भीतीचं वातावरण निर्माण करावे. प्रजेच्या प्रेमापेक्षा प्रजेला राजाविषयी वाटणारी भीती अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण प्रजेचे प्रेम हे नाटकी असते. राजासाठी आपले रक्त, मालमत्ता, आयुष्य, मुलेबाळे देऊ करणारे लोक प्रसंग येताच उलटतात. स्वार्थ, लोभ
प्रेम यापोटी निर्माण होणारा स्नेहसंबंध हा पोकळ असतो. मनुष्याला स्नेहसंबंध तोडून टाकताना काहीही वाटत नाही, परंतु ज्याच्याविषयी दराला भीती वाटते त्याला दगा देण्यास तो मनुष्य भीत नाही. दराला भीती वाटते त्याला दगा देण्यास तो मनुष्य भीतो, कारण शिक्षेच्या धाकावर आधारलेले भय कधीच वाया जात नाही. म्हणून राजाने प्रजेचे जीविताचे व वित्ताचे रक्षण करण्यासाठी प्रजेत भीतीचं वातावरण निर्माण करावे. वेळ प्रसंगी आज्ञा मोडणाऱ्या व्यक्तीस कडक शासन करावे. प्रजेवर प्रेम, विश्वास व्यक्त न करता धूर्तपणे, कावेबाजपणे राहून राजाने कायदा व सामर्थ्य या 2 मार्गांचा अवलंब करावा. राज्यकारभार करताना कायदा अपुरा पडतो, म्हणूनच सामर्थ्याचा वापर करावा लागतो. समाजातील प्रत्येक मनुष्याचा स्वभाव भिन्न स्वरूपाचा असतो, त्यामुळे काहींना कायदा लागू पडतो तर काहींना सामर्थ्याचा धाक दाखवून नियंत्रण ठेवावे लागते. म्हणून राजाने सिंहाप्रमाणे शूर आणि कोल्ह्याप्रमाणे धूर्त असले पाहिजे. सिंहाला सापळ्यापासून स्वतःचा बचाव करता आला पाहिजे, येत नाही, म्हणून सापळा ओळखण्यासाठी कोल्हा बनले पाहिजे. मॅकियावेलीच्या मते कोल्ह्याला लांडग्यापासून स्वतःचे रक्षण करता येत नाही, म्हणून सिंह बनले पाहिजे. मॅकियावेलीच्या मते समाजात जशी फसवणारी माणसे असतात तशीच फसणारी माणसेही पुष्कळ असतात. अर्थात समाजातील ही फसवाफसवी मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीतून निर्माण होत असते. म्हणून राजाने परिस्थितीप्रमाणे, व्यक्तीच्या स्वभाव भिन्नतेप्रमाणे कायद्याचा व दंडशक्तीचा वापर करून राज्य केले पाहिजे. निकोलो मॅकियावेलीने प्रिन्स या ग्रंथात मानवी स्वभावाचे जे वर्णन केलेले आहे त्यावरून त्याचे काही निष्कर्ष पुढीलप्रमाणे काढता येतील. पहिला मुद्दा येतो तो म्हणजे मनुष्याचा स्वभाव निसर्गतःच स्वार्थी वृत्तीचा असतो. 2. मनुष्य जीविताच्या व वित्ताच्या रक्षणासाठी अहोरात्र धडपडत असतो, त्यामुळे त्याला राज्यसंस्थेची आवश्यकता भासली. 3. मनुष्य हा भित्रा, दुर्बल, कपटी व धोकेबाज असतो, म्हणून मनुष्याच्या वर्तनावर दंडशक्तीचे नियंत्रण असावे. 4. प्रेम आणि भीती या मनुष्य स्वभावाच्या आविष्काराचे स्वरूप जाणून घेऊनच राजाने अनुशासन करावे, म्हणजेच प्रजेत भीतीचे वातावरण निर्माण करून राज्यकारभार करावा. आणि शेवटचा जो निष्कर्ष आहे तो म्हणजे मानवी स्वभाव पशूच्या स्वभावाप्रमाणेच असतो. मॅकियावेलीने मनुष्य व पशु यांना समान मानले आणि मानवी स्वभाव व कृती यावर पशुप्रमाणे सामर्थ्याने
नियंत्रण ठेवावे असे मॅकियावेलीचे मत होते. अशा प्रकारे मॅकियावेलीने मनुष्य स्वभावासंबंधीचे विवेचन केलेलं आहे, विचार व्यक्त केलेले आहेत. त्याच्या मनुष्य स्वभावासंबंधीच्या विचारावरती विविध प्रकारच्या टीका करण्यात येतात. या टीका आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.